नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, तिन्ही मार्गावरील लोकल वाहतूक बंद। मुंबई शहर उपनगरासह ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर, वसई, विरार, नवी मुंबईतील वाशी, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन, दादर, पनवेल या भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे। मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे। मध्य रेल्वेवरील CSMT ते ठाणे या दरम्यान लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे। मुंबई परिसरात मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि ठाणे स्थानकादरम्यानची मुख्य रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे। ठाणे, कर्जत, खोपोली आणि कसारा स्थानकादरम्यान शटल सेवा सुरू आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या अधिकृत X हँडलवरून देण्यात आली आहे। दुसरीकडे मुसळधार पावसामुळे चुनाभट्टी स्टेशनवर पाणी साचल्याने कुर्ला आणि CSMT दरम्यानच्या हार्बर लाईनवरील रेल्वे सेवा पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत, अशी ही माहिती मिळाली आहे। मागच्या 72 तासांपासून आभाळ फाटल्यासारखा मुंबई येथे पाऊस सुरू आहे। दादर, माटुंगा, लालबाग, परळ, विद्याविहार, विक्रोळी, भांडूप, ठाणे, मुलुंड, मुंब्रा, कळवा, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे। अंधेरीमध्ये देखील पाणी साठले आहे। मुंबईकरांसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे आणि धोक्याचे आहेत। कुणीही घराबाहेर पडू नये असा इशारा प्रशासनाने दिला आहे। अरबी समुद्र आणि पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अतिमुसळधार पाऊस पडत आहे। मुंबई उपनगर, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि घाटमाथ्यावर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे। काळजी घ्या, गरज असेल तरच घरातून बाहेर पडा, असे आश्वासन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। आवाज महामुंबई चॅनेलसाठी सीताराम कळंबेसह तृप्ती भोईर, घाटकोपर।